या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आहेत, आत्ताची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मुंबईमधल्या वरळी भागामध्ये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आपल्याला मंत्री दीपक केसरकर सुद्धा पाहायला मिळतात। तिथे शालेय विद्यार्थी जमलेले आहेत आणि त्यांची ते भेट घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला दिसतात। तर आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्या सोबत आहेत। थेट सुस्मिताकडे जाऊया। सुस्मिता, गुड मॉर्निंग। सकाळचे 8:10 होत आहेत। मुख्यमंत्री वरळीमधल्या परिसरामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात। नेमका काय कार्यक्रम आहे, कुठे सध्या आहे हे? संपूर्ण मुंबईमध्ये आपण बघतोय की गेल्या काही आठवड्यांपासून डीप क्लीनअप ड्राईव्ह कॉम्बिंग ऑपरेशनच्या पद्धतीनं हे सर्व मुंबईतील वेगवेगळे परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उपस्थित असतात आणि पालिकेच्या सर्व यंत्रणा एकत्रितपणे कार्यान्वित करण्यात येतात। त्याचनुसार आज GS आणि E आणि FS अशा 3 वॉर्ड्सच्या काही भागांमध्ये आज ही डीप क्लीन ड्राईव्ह ची जी सगळं संकल्पना आहे ती राबवण्यात येते आहे। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळीमध्ये आलेले आहेत। एका पुतळ्याचे लोकार्पण केल्यानंतर ते नायर रुग्णालयामध्ये जाणार आहेत। तिथे एका विशेष स्पेशल चिल्ड्रनसाठीचा जो एक वेगळा वॉर्ड बनवण्यात आलेला आहे, डेव्हलपमेंट सेंटर बनवण्यात आलेलं आहे, त्याचं ते लोकार्पण करणार आहेत। आणि संपूर्ण मुंबईमध्ये आपण विचार केला तर वरळी, माझगाव, नायगाव अशा विविध परिसरांमध्ये आज स्वतः मुख्यमंत्री, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि संपूर्ण स्वच्छता कर्मचाऱ्यांची टीम यांच्या मदत स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय दीपक केसरकर सुद्धा मुंबईचे पालकमंत्री या संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होते आणि थेट आजच्या दिवशी रविवारी सकाळी वरळीतनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत, वरळीकर एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी बरोबर आहे सुस्मिता। आजच्या दिवशी या संपूर्ण कामाला स्वच्छता मोहीम जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली असून शालेय विद्यार्थी सुद्धा आपण आलेले पाहायला मिळाले। त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी काही संवाद साधलेला आहे। काय नेमकं मुख्यमंत्री त्यांना म्हणाले, काही कळलंय का? नक्कीच आपण बघतोय की आजचा दिवस हा डीप क्लीनअप ड्राईव्हसाठी संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी दिला। सकाळच्या सत्रामध्ये साधारणपणे 11:30 वाजेपर्यंत विविध ठिकाणी स्वतः ते स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहे। रस्ते साफ करणे आणि स्वच्छतेचं महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं याकरता म्हणून काही सामाजिक संस्था असतील, शालेय विद्यार्थी यांचा देखील सहभाग महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री आता आपण बघतोय विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतात आणि स्वच्छतेचं महत्त्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावं याकरता म्हणून आजच्या हा डीप क्लीनअप ड्राईव्ह आयोजित करण्यात आलेला आहे। संतदर्शनचं एक शिल्प वरळीमध्ये साकारण्यात आलेलं आहे आणि या शिल्पाचं लोकार्पण सोहळा काही वेळातच इथे सुरू होणार आहे। त्याकरता मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर आणि पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे हे सर्व मंडळी उपस्थित आहेत। तर ॲनिमेटेड रोडवरती सध्या आपण बघतोय की मुख्यमंत्री येऊन पोहोचलेले आहेत। आणि बेझंट रोड येथील लव्ह ग्रोवर या उड्डाण पुलाच्या खाली संतांचं महात्म्य सांगणारं, संत परंपरा सांगणारं एक शिल्प साकारण्यात आलेलं आहे आणि या शिल्पाचं लोकार्पण सोहळा आता वरळीमध्ये पार पडतोय। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय मुंबईतल्या वरळी येथील दृश्य आहेत। मुंबईमधील वरळीमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डीप क्लीनअप ड्राईव्ह सुरू झालेली असून माझगाव, नायगाव अशा या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। तर मुंबईतील वरळी परिसरामध्ये ही स्वच्छता मोहीम आता सुरू झालेली आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 8 वाजता उपस्थित आहेत आणि या स्वच्छता मोहिमेचं त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। त्याचबरोबर अनेक लोकार्पण सोहळा सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। तर शालेय विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपली मुंबई स्वच्छ मुंबई असे अनेक विविध बॅनर्स जे आहेत, हातात फलक घेऊन हे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे।
पुन्हा एकदा जाऊयात आमची प्रतिनिधी सुस्मिता यांच्याकडे। सुस्मिता, स्वच्छ सुंदर मुंबई यासाठी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आणि त्यासाठी आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून डीप क्लीनअप ड्राईव्हला सुरुवात केलेली आहे। वरळीमधून याची सुरुवात झाली आहे। माझगाव, नायगाव अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। सुस्मिता, नक्कीच संपूर्ण मुंबईमध्ये विविध 25 वॉर्ड्समध्ये टप्प्याटप्प्यानं प्रत्येक रविवारी ही स्वच्छता मोहीम केली जाते आणि आता आपण बघतोय की वरळीतील संत महात्मा सांगणारा जो पुतळा आहे त्याचं लोकार्पण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। अॅनी बेझंट रोड इथला लव्ह ग्रोव्ह उड्डाणपुलाच्या अगदी खाली हे शिल्प उभारण्यात आलेलं आहे, ज्याच्यातनं संतांचं दर्शन दिसतंय, ज्यामध्ये नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकडोजी महाराज यांच्या महात्म्य सांगणारा पुतळा हा साकार करण्यात आलेला आहे। आणि ज्या पद्धतीचं हे संपूर्ण दिवसातलं आपलं मुख्यमंत्र्यांचं नियोजन आहे ते बघता आज संपूर्ण मुंबईमध्ये अशाच पद्धतीने त्यांची स्वच्छता मोहीम ही चालूच राहणार आहे। टप्प्याटप्प्याने कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। पालिकेच्या सर्व स्वच्छता यंत्रणा, इतर यंत्रणा ज्यामध्ये वॉर्ड ऑफिसर्स असतील, काही नोडल ऑफिसर्स असतील यांचा समावेश करून त्यांना थेटपणे रविवारी सकाळपासूनच एकत्रित फोर्सेस लावून स्वच्छतेमध्ये सहभागी करून घेणं हा कार्यक्रम अनेक आठवड्यांपासून मुख्यमंत्र्यांचा सुरू होता आणि त्याच कार्यक्रमामध्ये सातत्य दाखवत आज मुंबईतील वरळी भागामध्ये या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे। अगदी बरोबर आहे। वरळी भागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर सुद्धा आपल्याला दिसत आहेत। अनेक पदाधिकारी आहेत, नेते मंडळी आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला वरळीतून सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर विविध विकास कामांचं लोकार्पण सुद्धा या ठिकाणी होत आहे। जसं मगाशी सुस्मिता तुम्ही म्हणालात की महात्म्य संतांचं जे त्या ठिकाणी एक शिल्प साकारण्यात आलंय त्याचं सुद्धा लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतंच पार पडलंय। तर ही थेट दृश्य आपण मुंबईतली पाहतोय। मुंबईमधल्या वरळी भागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 8 वाजता ते उपस्थित असून या ठिकाणी त्यांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडे। सुस्मिता, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आहेत का या कार्यक्रमासाठी उपस्थित? नाही, स्वतः आदित्य ठाकरे जरी उपस्थित नसले तरी पालकमंत्री या नात्यानं स्वतः दीपक केसरकर उपस्थित आहेत, स्थानिक नगरसेवक इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यात प्रथम आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे। मुळातच हा संपूर्ण कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम स्थापन झालेला आहे, त्यांच्या संकल्पनेतनं सुरू झालेला आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्यानं बरोबर आहे। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्याला सविस्तर माहिती देत होत्या। सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहत होतो मुंबईतल्या वरळी भागातील। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली आहे। मुंबईमधल्या विविध वॉर्डांमध्ये ही स्वच्छता मोहीम आज राबवली जाणार आहे।